कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडू लागलेत. जागा वाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच कोल्हापुरात राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. महायुती असो वा महाविकास आघाडी, दोन्हीकडे बिघाडी पाहायला मिळतेय. दुसरीकडे वंचित आणि आपच्या तिसऱ्या आघाडीने दिग्गजांच्या उरात धडकी भरवली आहे. कोल्हापुरात महायुतीचा पेच अद्याप सुटलेला नाही, पण भाजपाने मात्र आपला ॲक्शन प्लॅन सुरू केलाय. कोणतीही अधिकृत यादी जाहीर होण्यापूर्वीच खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी 10-11 जागांवरती मानायला तयार नाही. त्यांना हव्यात 20 जागा. जनसुराज्य याचा भारही आता भाजपाच्या खांद्यावरती आल्याने महायुतीच्या जागा वाटपाचे घोडे नेमके कुठे अडणार हा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय. धक्कादायक बाब म्हणजे महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल नाही आहे. जागा वाटपात सन्मान मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता थेट तिसऱ्या आघाडीच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे. कालच वंचित बहुजन आघाडी आणि आपच्या नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 81 जागांबाबत खलबतं केली आहेत. जर शरद पवार गट तिसऱ्या आघाडीत सामील झाला तर कोल्हापूरची निवडणूक काटेकी टक्कर ठरणार हे मात्र नक्की. वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीने तिसरी आघाडी करून प्रस्थापितांना आव्हान दिलंय. त्यातच राष्ट्रवादीने आमदार विनय कोरे यांच्याशीही संपर्क साधल्याने कोल्हापुरात नवे मित्र, नवे समीकरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे महायुतीतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे, तर दुसरीकडे आघाड्यांच्या बेरजेच्या राजकारणात जनतेचा कौल कुणाकडे जाणार? महाडिकांचे शक्तीप्रदर्शन भाजपाला तारणार का, की तिसरी आघाडी कोल्हापूरचा गड सरणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कोल्हापूरच्या या राजकीय महासंग्रामाचे प्रत्येक अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.